नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रचा आजचा इंटरेस्टिंग असा मस्त असा पुरणपोळी स्पेशल एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे कुकरची शिट्टी आता झालेली आहे आणि सगळे एकमेकांकडे बघतायत. तोपर्यंत मामाने चालू केलंय, होळी रे होळी, कुणाची होणार पुण्याची बेस्ट पुरणपोळी. आनंदवन बंगल्यात पुरणपोळीची ढग दाटून आलेले आहेत स्पर्धेचे, असं म्हणून मामा इथं कविता करायला चालल्यात. कुणाची पुरणपोळी भारी, हीच आहे स्पर्धकांमध्ये होटी होळी, असं म्हणून आजच्या स्पर्धेला लाभलेत. आई आजीचा आशीर्वाद, स्पर्धेनंतर कळणार कोण होणार यातून बाद. आणि अर्णव इथे डायरेक्ट कुकरला हात लावत असतो उघडायला. तोपर्यंत सगळेजण ओरडतात अरे 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 असं म्हणून. आणि मग अर्णव सगळ्यांकडे बघतोय तर ईश्वरी म्हणते, अर्णव सर, कुकर थंड झाल्याशिवाय त्याचं झाकण काढायचं नसतं असं म्हणून. आणि मग अर्णव म्हणतो, माहिती आहे मला असं म्हणतो, आणि मी जस्ट बाजूला ठेवत होतो असं म्हणतो आणि मुद्दाम उचलतो असं आणि बाजूला ठेवतो. मग आजी म्हणते, याने काय फरक पडणार आहे? तर अर्णव म्हणतो की ताई असं म्हणून. मग अंजली आता त्याची बाजू घ्यायला म्हणते, ते जागा नव्हती म्हणून इथेच ठेवला. मग आजी पण म्हणतात वा म्हणून, आणि ईश्वरी हळूच हसते. आणि मग इकडे अंजली सांगते, हे बघ बरं, जेवढी डाळ आहे ना अर्णव तेवढंच गुळ आहे, तो मिक्स करून घ्यायचा असं म्हणून आता अंजली सांगत असते. तोपर्यंत आजी हाक मारते, म्हणते, ओ अंजली ते ही चीटिंग आहे, चीटिंग असं म्हणून. तू सांगणार आणि तो करणार असं म्हणून आजी विचारते. मग लगेच इकडे ना अंजली असं तोंड वेगळं करते आणि गप्पा बसते. तर अर्णव बोलायला चालू करतो, टीम इंदोर. मग आजी ओ म्हणते आणि मग अर्णव म्हणते, हो मला माहिती आहे सगळं आणि मी करतो आणि मला जमणार असं म्हणून अर्णव आता सांगतो. तर आजी म्हणते, हो बघूया असं म्हणून. आणि मग त्याच्यात अर्णव अंजलीकडे मान डोलावतो. तर इकडे आजी आणि ईश्वरीची एकमेकींकडे खानाखोणा चाललाय. आणि तोपर्यंत मामा लगेच बोलायला चालू करतात, आपली कविता म्हणायला. आजीचं थेट आहे स्पर्धेच्या नियमांवरती बोट, त्यावर कुणीही काढू शकणार नाही खोट असं म्हणून. आणि इकडे बाकी सगळे हसतायत. तर ईश्वरी बघा हळूच अर्णवकडे बघते आणि मग त्याच्यानंतर हळूच कुकरचं झाकण उघडते, शिट्टी अशी म्हणजे कुकर थंड झालाय ते बघून. आणि मग त्याच्यानंतर परातनं घेते तिकडचं आणि डाळ छान ढवळून बघते आणि डाळ अशी वर उचलते आणि म्हणते की छान शिजली आहे डाळ, वा डाळ एकदम मस्त शिजली आहे. आणि मग तिचं बघून सेम अर्णव सुद्धा तसंच करतो बरं का. आणि मग अर्णव सुद्धा डाळ दाबून बघतो आणि छान आहे म्हणतो. मग आजी विचारते, काय छान आहे? आणि मग आता छान आहे, मग काय छान आहे असं आजी परत विचारते अर्णवला. वल्लरी बघा तोंड कसं वाकडं करते. आणि मग आता अर्णव म्हणतो, ताई. मग आजी छान आहे असं म्हणून. मग इकडे आजी पण म्हणते, छान आहे छान. आणि आता तिकडनं आकाश आलंय बरं का. दादा ऑल द बेस्ट, हे घे तुझ्यासाठी पुरणाची नवीन मशीन असं म्हणून. मग आजी म्हणते, अरे पुरणाची मशीन नाही, याला पुरणाचं यंत्र असं म्हणतात, पुरण यंत्र. मग हो गा आजी तेच ते असं म्हणून, मी तुझ्याच टीममध्ये असं म्हणून आजीचे गालगुच्चे घेत असतो. तोपर्यंत अर्णव त्याला हाक मारतो आणि आकाश असं ओरडतो. आणि मग आकाश ना इकडे मी तुझ्याच टीममध्ये असं म्हणत होतं असं म्हणून अर्णवच्या बाजूला येऊन बोलतो. आणि आता प्रेक्षकांना मजा मजा चालू आहे बरं का या दोघांची. आणि तोपर्यंत मामा परत म्हणतात, वा वा वा, मोठ्या भावाला छोट्या भावाचा आधार. अर्णवची टीम परतवणार का? टीम ईश्वरीचा हा वार असं म्हणून कविता केली. आणि आजी पण खुश होऊन आता बघतायत, हसतायत बरं का. छान मस्त मस्त असं वातावरण आहे. तर वल्लरी डोक्याला हात लावते आणि आता जेवढं पुरण आहे तेवढाच गुळ घालून आपण ते शिजवून घेऊया असं ईश्वरी हळूहळू रेसिपी सांगते बरं का अर्णवला. मग पातेलं घेते आणि अंजली या दोघांकडे बघते, या दोघांचं काय चाललंय ते. अर्णव सुद्धा सेम तसंच करतो बरं का, जसं ईश्वरी सांगत असते तेवढं. आणि आता इथे गॅप घेतला, डाळ त्यांची शिजवून झाली आहे बरं का, म्हणजे पुरण सगळं शिजवून झालंय. आणि आता पुरण यंत्रामध्ये पुरण काढून ईश्वरी छान ते असं फिरवत असते. तर आपल्या अर्णवला ते काही जमत नाहीये. अर्णव तिच्याकडे बघतोय नुसतं, पण त्याच्याकडनं ते पुरण यंत्र हल्लत जात नाहीये. तो गोल फिरवायचा प्रयत्न करतोय पण त्याच्याकडनं हल्लत जात नाही, असं अडकतंय ते सारखं सारखं. आणि तेवढ्याच प्रेक्षकांना आता काय जोक होणार आहे बघा. इकडे आकाश आणि अर्णवला, आमच्या आकाश अर्णवला येस ब्रो यू कॅन डू इट असं म्हणून सांगत असतो. तर ते पुरण यंत्र काय अर्णवकडनं हरत नाहीये. आणि मग त्याच्यानंतर मामा म्हणतात, पुरणाचं मिश्रण यंत्रात हटतंय पण स्पर्धकाच्या मनात काय बरं शिजतंय, काय बरं घाटतंय असं आता कविता केली आहे. आणि इकडे ईश्वरी बघा अर्णवकडे कशी बघते आणि कमॉन चिंटू ग्रेट गोईंग सुपर्ब असं अंजली उगीच इथे असं त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते. आणि ईश्वरी आता तेवढ्यात काय मजा करते बघा प्रेक्षकांनो. अर्णवचं अजून ते पुरण यंत्र काही हटत नाहीये. मग वल्लरी म्हणते, ईश्वरीचं पुरण झालं की त्यात मस्तपैकी मीठ टाकून ठेवते, मग बघते कशा खातात पुरणपोळ्या असं
म्हणते बरं का. तर आजी म्हणते वा 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 होत आलंय ना पुरण. तर अर्णव म्हणतो हो आजी झालं. तर आजी म्हणते तुला नाही विचारलं मी, तू आमच्या टीममध्ये नाही आहेस असं म्हणून मुद्दामून इथे सांगते आणि पचकावतो अर्णवचा. आणि अर्णव कसा बघायला लागतो बरं का आजीकडे. आणि मग आजीला ईश्वरी म्हणते आपलं पुरण होत आलंय. मग हळूच अर्णव ना ईश्वरीच्या पुरण यंत्राकडे आणि पुरणाकडे बघतो. तर ईश्वरी कशी ढवळत असते म्हणजे ते कसं हलवत असते ते बघून तर अर्णवचं काय होतच नाही आणि ते उलटं करून सांडणार. तोपर्यंत ईश्वरी चावून हात धरते त्याचा असा आणि सरळ ठेवते आणि मग त्याच्या हातावर हात ठेवून असं छान गोल असं हळूहळू पुरण हलवायचं असं चाललंय. आणि वल्लरी तोंड वाकडी करते. बघूया वल्लरीचा प्लॅन किती सक्सेसफुल होतोय तो. मग असं हळूच असं ती पुरण हलवत असते. तर आजी आणि अंजली दोघे एकमेकींकडे बघत असतात. अर्णवच्या हातावर हात ठेवून ईश्वरी असं हळूवार पुरण वाटून देते त्या यंत्रातून. आणि बाजूला बॅकग्राऊंडला गाणं लागलंय तू ही रे माझा मितवा. असं छानपैकी असं ते पुरण सगळं वाटून होईपर्यंत ईश्वरी त्याच्या हातावरचा हात काढत नाही आणि डोळ्याने त्याला सांगत असते की हे असं करायचं असं म्हणून. आणि मग पुढे ईश्वरी सांगते सर एखादा पदार्थ करताना आपलं दिल आतून खुश असेल ना तर पदार्थ एकदम लाजवाब होतो. आणि विशेषतः जेव्हा आपण गोडाचा पदार्थ करत असतो ना तर गुळाचा गोडवा नाही तर त्यात मनाचा गोडवा सुद्धा असायला हवा असं सांग. तर वल्लरी तिच्या या वाक्यांकडे कसं तोंड वेंगाळून बघते बघा. आणि अर्णव सुद्धा शांतपणाने ऐकतोय बरं का तेवढंच. आणि मग त्याच्यानंतर आता बघूया आजी काय म्हणते ते. तर आजी ईश्वरीला म्हणते तुझं हे काय चाललंय याला पण चिटिंगच म्हणतात. आणि मग ईश्वरीच्या लक्षात येतं की आपण काय करतोय ते. तर जी ईश्वरी जे काही सांगत असते त्याच्याकडे आकाश अंजली हे सगळे असे की नाही टक लावून बघत असतात बरं का. आणि मजा घेत असतात या दोघांची. आणि मग आता पुरण झालेलं आहे करून आणि मग ईश्वरीचा हात असा अर्णव झटकून देतो बरं का. आजीने असं सांगितल्यानंतर सांग तुझ्या कंटेस्टंटला असं म्हणतो तुझ्या एक्सपर्टीची गरज नाही आम्हाला असं. आणि वर तोडू करून म्हणतो येतं आम्हाला असं सांगतो. कळलं ना ताई एकदम इझी असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर होऊ दे ना आता ढवळ की होऊन जाईल पुरण असं म्हणून डायरेक्ट तोंड वरती करून म्हणतो. आणि मग सगळेजण अरे काय आहे असं म्हणून आजीची रिॲक्शन आहे. आणि अंजली वगैरे सगळीजण बघून हसतायत अर्णवकडे. अर्णव सुद्धा तोंड वाकडं करतोय. तर आता अर्णव हळूहळू पुरण ढवळतोय बरं का ते. आणि मग मामा म्हणतात स्पर्धा असली कडवी तर ईश्वरीने दिलाय गोड मंत्र प्रेमाने काठोकाठ भरू दे पुरणाचे हे यंत्र असं म्हणून आता कविता केलेली आहे. कविता मात्र छान जमली आहे बरं का. मला आवडतात मामांच्या खुशाल खुशाल चारोळ्या. तुम्हाला आवडतात का ते कमेंटमध्ये सांगा. तर ईश्वरी म्हणते आता आजी हे बघा पुरणाचा छान वास येतोय. मग आजी पण काय खमंग सुगंध येतोय असं म्हणतात. आणि मग ईश्वरीला आठवतं आणि ती म्हणते की त्याच्यात मी जराशी वेलची घालू का. मग इकडे ना वास येतोय म्हटल्यावर अर्णव सुद्धा स्वतः वास घेऊन बघतो आणि अंजलीला आणि आकाशला सुद्धा इथे वास घेऊन दाखवतो इकडे. तर लगेच ईश्वरीनं वेलची म्हटल्यानंतर आजी म्हणतात की हो वेलची ती बघ मी तिकडे काढून ठेवले. आणि मग तेवढ्यात प्रेक्षकांनो आता वल्लरी काय करते बघा. आज खाऊ दे सगळ्यांना तुझ्या हातच्या खारट पुरणपोळ्या असं वल्लरी इथे म्हणते. आणि तिचं कुणाचं लक्ष नाही असं बघते. हळूच मिठात अक्षरशः मुठभर मीठ घेते हातामध्ये आणि मीठ त्या पुरणात घालणार. तोपर्यंत प्रेक्षकानं मामाने आपला हात तिथे आडवा घातलेला आहे आणि ते सगळं जे काही मीठ आहे ते मामाच्या हातात पडलंय. मामा म्हणतात मामीला झालं तुझं मनातल्या मनात बोलून असं म्हणून. आणि मग खारट पुरणपोळी करायची असं म्हणून विचारतात. आणि मग बघ मग म्हणून सांगतात हळूच नजरेनं खुणावून. तर वल्लरी बघते तर मामाच्या हातात मीठ आहे. आणि मग त्याच्यात मामा म्हणतो दुधात मिठाचा खडा नको आणि चांगल्यात वाईटाचा खोडा नको असं म्हणून शाल जोडीतनं हाणतो मामा सुद्धा. आणि मला नाही वाटत की तू आता इथे थांबशील म्हणून असं म्हणून सांगतो. तर वल्लरी चिडून मामाकडे बघते आणि तिथून निघून जाते. चला वल्लरीचा प्लॅन फ्लॉप गेलाय त्यामुळे आपल्याला गोड गोड पुरणपोळ्याच खायला मिळणार आहेत. वल्लरी निघून गेले तिकडनं. आता ईश्वरीनं वेलची वगैरे आणलेली आहे घालायला. ईश्वरी वेलची घालते आणि अर्णव तिच्याकडे बघत राहिला एकटक. आता अर्णव काय म्हणतो बघा ताई आपण केसर घालूया असं म्हणून सांगतो. मग अंजली म्हणते वा काय आयडिया आहे असं म्हणून. आणि मग लगेच इकडे आजी म्हणते असं करते आणि नाही म्हणून सांगते. मग अंजली म्हणते केसर. आजी विचारते माहिती तरी आहे का केसर कुठे ठेवलंय ते असं म्हणून. आणि मग लगेच आकाश केसर असं लगेच इकडे. मग आकाश म्हणतं आजी केसर. मग आजी म्हणते बरं जा फ्रीजमध्ये ठेवलंय घे जा असं म्हणून सांगते आजी आकाशला. आणि आकाश केसर फ्रीजमधनं काढून देतो. आता पुरणपोळ्या करताना येणार आहे खरी मज्जा. बघूया काय काय होतं ते. आजी म्हणते ईश्वरीला चला आता पटापट पोळ्या करायला घ्या.
मग ईश्वरी पिठाचा गोळा काढते तर अर्णवच्या हातून काय पिठाचा गोळा तो निघतच नाहीये, तो असा वाकडा तिकडा कसा पण ओढतोय. आणि मग अंजली त्याच्याकडे बघून हसते. तर सगळं असं काय चाललंय त्याचं असं म्हणून सगळे असे रिॲक्शन चाललंय, बघताय सगळे तोंड वाकडं करतायत. अर्णव जोरात ओढतोय पुरणाचा पिठाचा गोळा तर तो काय निघत नाही. तोपर्यंत अंजली म्हणते चिंटू तेल घे. बघा अरे तेल लाव हाताला कशाला, चिकट आहे ना ते, असं अंजली सांगते. आणि मग अर्णवच्या लक्षात येतं. मग अर्णव असा हळूच तेल लावून घेतो हातामध्ये आणि मग त्याच्यानंतर पिठाचा गोळा छान करतो असा. आणि ईश्वरी जे काय करते तसं बघून करतो. तो पिठाचा गोळा करत नाही, तो लांबड गोळा असा करतो पिठाचा आणि इकडे हसतो स्वतः. म्हणजे अंजलीनं बघितल्यानंतर स्वतःकडे बघतो आणि मग तो सगळा गोळा असा ना गोल परत करतो. आणि ईश्वरीची आता तिकडे पारी करायची चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. तर मामा पण इकडे बघतात की हा एकदम असं सुगरण असल्यासारखं असं व्यवस्थित असं हे करतोय, पण त्याला जमत नाहीये. ईश्वरीकडे बघतो, इकडे तिकडे बघतो आणि असं ईश्वरी करेल तसं तो करायचा प्रयत्न करतो इकडे. आणि अंजली त्याची मजा बघून ना हसते. भारी मजा येते प्रेक्षकांना आजच्या भागात, कारण जेव्हा तो पारी करतो त्यावेळेस त्याचं बोटच तिकडं आतमध्ये असं आरपार जातं, त्यामुळे आणिच मजा येते. सगळेजण हसतात त्याच्या या जोकवर. आणि आता प्रेक्षकांनो बघा अर्णव पुढे काय करणार आहे ते प्रेक्षकांनो. अर्णवचं तर बोट आरपार गेलंय त्यामुळे ते त्याला जमत नाहीये, म्हणून तो वेगळंच डोकं लावतो. काय करतो बघा प्रेक्षकांनो, गोळा घेतो आणि डायरेक्ट पोळपाटावर ठेवतो आणि पोळी लाटायला सुरुवात करतो. आणि आता त्याची ही ट्रिक बघा. आणि सगळेजण असे जोरात तो पोळी लाटतोय त्याची. तोपर्यंत आजी म्हणते ओ चिंटू शेट जेवणासाठी पोळी नकोय, पुरणपोळीसाठी पोळी हवी असं म्हणून सांगितल्यानंतर अर्णव पोळीकडे बघतो त्या. आणि मग आजी पुढे म्हणते अरे त्यात पुरण भरायला पाहिजे ना. तर अर्णव म्हणतो स्टाईल आहे माझी, आधी पोळी मग त्यामध्ये पुरण. मग आजी सुद्धा इथे मान डोलावते आणि मग त्याच्यात आधी पोळी केला त्यात पुरण कसं भरणार आहेस असं विचारते. असं विचारल्यानंतर आता उत्तर काय द्यायचं हे अर्णवला कळत नाही. मग अर्णव लगेच काय करतो, ताईची मदत घेतो. ताई असं म्हणून हाक मारतो. मग लगेच अर्णवने असं म्हटल्यानंतर लगेच आजी आमची स्टाईल आहे. मग आजी म्हणते मला काय करायचं आहे असं वगैरे विचारते ते. तू कर ग असं म्हणून ईश्वरीला सांगते. बघा अर्णवची मजा कशी चालली आहे ते. आणि आता प्रेक्षकांना ईश्वरी बघा काय करते, मामा तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला सांगू का असं विचारते. कणकेचा जेवढा गोळा घेतो ना तेवढ्याच बाबाची पुरणाचा गोळा सुद्धा घ्यायचा असतो. आणि मग तिचं ऐकून अर्णव सेम इकडे असं करतो, जेवढा कणकेचा गोळा तेवढा पुरणाचा गोळा घेतो. आणि मग त्या कणकेच्या गोळ्याची अशी वाटीसारखी पातळ पारी करून घ्यायची. तर मामा तिकडनं बर असं म्हणतात बरं का. आणि ईश्वरी इकडे पारी करून दाखवते, तसा अर्णव तिकडे पारी करतोय आणि अशी एकदम पातळ करायची हा. आणि त्यानंतर ना त्या पारीमध्ये हा पुरणाचा गोळा असा घालायचा, मधोमध घालायचा. आणि मग त्याच्यानंतर असं सगळ्या बाजूनी हलक्या हाताने चारी बाजूनी तो पुरणाचा गोळा बंद करायचा पिठाने. असं सगळं आता ती प्रात्यक्षिकासकट दाखवते. तर अर्णव तिचं बघून इकडे करतोय प्रेक्षकांनो. दोघं एकमेकांना नकळत साथ देत आहेत. तर मामा म्हणतात अच्छा मला तर माहितीच नव्हतं हे, पुढे. मग ईश्वरी सांगते पुढे तो गोळा ना असा तांदळाच्या पिठीत घोळवायचा आणि पोळपाटावर ठेवून हळूच हलक्या हाताने हलकं प्रेस करायचं. आणि प्रेक्षकांनो जसं ईश्वरी सांगते तसंच हळूहळू अर्णव इथे प्रोसिजर फॉलो करतोय. आणि अर्णव सुद्धा असा पिठाचा गोळा व्यवस्थित बंद करतो. मग तो असा ठेवतो पोळपाटावर आणि असा छान हलक्या हाताने प्रेस करतो. आणि मग ईश्वरी पुढे कशी सांगते बघा हा. त्यानंतर असं कडेने पोळी लाटायची, म्हणजे कडेला पातळ आणि मध्ये हवी तेवढी जाड राहते पोळी असं ईश्वरीने सांगितले. तर तसं अर्णव तिकडे लाटतो. आणि मग ईश्वरी म्हणते मध्ये फिरवत राहायची बरं का पोळी, अगदी हलक्या हाताने फिरवत राहायची, मुद्दामून हलक्या हाताने म्हणून ओरडून सांगते. आणि इकडे दोघांच्या छान पोळ्या करायचं चालू आहे. मामा पण इंटरेस्टिंग घेऊन बघतोय. तर ईश्वरी सुद्धा इकडे पोळी लाटते आणि अर्णव सुद्धा पोळी लाटतोय बरं का तिकडे. आणि अर्णवला जमते ती पोळी लाटायला. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनो तुम्ही पोळी बघाल तर अर्णवने सुद्धा छान गोल पोळी लाटली आहे बरं का. आणि इकडे आजी गोल पोळी लाटलेली बघून ईश्वरी हळूच सांगते आजी पोळी गोल बनवली म्हणून. आणि ती जी काही पोळी गोल बनवलेली बघून इकडे अर्णव स्वतःच इकडे खुश होतोय. ईश्वरीने सांगितले तसं त्याने पोळी केली आहे. आणि स्वतः त्या पोळीकडे बघतो आणि म्हणतो ताई हे बघ याला म्हणतात परफेक्ट पुरणपोळी, कशी गोल झाली आहे बघ मस्त वगैरे इथे सांगतो तो. आणि मुद्दामून म्हणतो कडेने पातळ आणि मध्ये हवी तेवढी जाड असं म्हणून वरती. आणि म्हणतो सिंपल आहे.
आकाश म्हणतो क्या बात आहे सुपर्ब. आणि मी काय म्हणतो आपण तुझ्या नावचं हॉटेल चालू करूया ना आता. अरुण म्हणतो उघडूया ना, मी सकाळी लुंगी नेसून इडल्या पण बनवतो. आणि मग सगळे त्या जोकवर हसतात बरं का, कारण इकडे गुड आयडिया असं म्हणून म्हणतं लगेच. आणि लगेच अर्णव चिडून म्हणतो शट अप असं म्हणून. तर आता पुढे काय करायचं असं तो विचारतो डायरेक्ट. आणि मग आजी सांगते आता ती पोळी ना सावकाश तव्यावर अशी टाकायची. आणि मग त्याच्यानंतर अंजली म्हणते आजी, मग त्याच्यानंतर ताई आणि आजी मस्त असं म्हणून इकडे चालू आहे यायचं तू कारण टीम चेंज केले म्हटल्यावर. कारण आता बघा अर्णव पण असं ईश्वरी कशी पोळी टाकते अशी मुद्दामून ईश्वरीनं त्याच्यासमोर अशी पोळी घेते, अशी हलवते अशी मस्तपैकी आणि मग ती तव्यावर टाकते. आणि आता खरी मजा आहे प्रेक्षकांना, ती म्हणजे मोठा जोक होणार आहे बरं का. आणि तो काय जोक आहे ते आपण बघूया. अर्णवने पण अगदी स्टाईलमध्ये ती पोळी अशी तव्यावर टाकली आहे. मग आजी म्हणतात हळूच चिंटू साहेब पोळी नुसती तव्यावर टाकायची नसते, तर खालून ना गॅस पण पेटवायचा असतो, गॅस सुद्धा लावायचा असतो असं म्हणून सांगितल्यानंतर आता अर्णव लगेच काय म्हणतो स्टाईल आहे माझी असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर स्टाईल असं म्हटलं तर आधी तव्यावर पोळी आणि मग गॅस असं म्हणून लगेच अर्णव सांगतो. आणि मग आजी वाटते वेगळीच स्टाईल आहे. आणि मग तव्यावरची पोळी अशी अर्णव वरती उचलतो तव्यासकटच बघा प्रेक्षकांनो. आणि ईश्वरी हळूच किती गॅस लावते तिकडे, म्हणजे याला सगळी मदत लागते बरं का ईश्वरीची. पण आता बघूया पुढे काय होते ते, पोळी कशी होते आणि किती करपते किंवा कशी होते ते. ईश्वरीनं गॅस पेटवून दिल्यावर अर्णव परत तवा ठेवतो आणि ईश्वरी जसं करेल तसं तो करतो. म्हणजे वरनं तूप तेल काय असेल ते हळूहळू असं लावतो. आणि अंजली डोळे असे वेगळे करते तर लगेच अर्णव तिच्याकडे बघतो. आणि आता प्रेक्षकांनो खरी मजा येणार आहे. ईश्वरी आपली छान गुंगवून एकटी पोळी अशी छान अशी परतते. अर्णव तिचं बघून करतं, ईश्वरी हळूच अर्णवकडे बघते, असं चाललंय इकडे. आणि आता पोळी परतली बरं का ईश्वरीने. खरं अर्णवने अजून पोळी परतली नाहीये. आता पुढे काय होतं बघा. ईश्वरीची तिकडे दोनदा होते तर अर्णव म्हणतो टीम इंदोर याला म्हणतात परफेक्ट पुरणपोळी म्हणून. आकाशकडे आणि अंजलीकडे बघून अर्णव म्हणतो ताई आकाश रिलॅक्स, आपणच जिंकणार असं म्हणून दोनदा म्हणजे एकदा परतून झाली आहे बरं का त्याची. पण नंतर प्रेक्षकांना तो परतत नाहीये. बघितलं ना कशी पोळी झाली ते असं. आणि म्हणतो ईश्वरीला बघून. आणि आता आजी वाटते गोल तर झाली अगदी पोळी छान, पण एकदा उलटून बघा ना खाली करपली तर नाही ना ती असं म्हणून. मग अर्णव म्हणतो ओ प्लीज नो चान्स असं म्हणतो. आता प्रेक्षकांनो खरी मजा येणार आहे, कारण ती पोळी परतलीच नाहीये. उलटी करून बघतात तर अर्णवचं लक्ष नाहीये, पण बाकी सगळ्यांनी तिकडे बघितलंय आणि सगळ्यांचे डोळे असे मोठे झालेत करून बघतायत. आणि इकडे जे काही अंजलीला हवं होतं ते झालेलं आहे, कारण पोळी खरोखर इथे करपली आहे बरं का. पूर्ण पोळी करपलेली आहे. अर्णव म्हणतो लगेच झाले ना डोळे मोठे असं म्हणून. आणि आकाश पण तिकडे बघतो तर आजी म्हणते तुम्हीच बघा ना तिकडे एकदा. आणि जेव्हा अर्णव आता त्या पोळीकडे बघतो तर पोळी पूर्ण करपली त्याची. आणि ईश्वरीची पोळी मात्र छान छान दिसते इथे. आणि मग सगळेजण इथे अर्णवला हसतात बरं का. आजीला हसू आवरत नाही, आकाश सुद्धा इकडे असतो. मग मामा म्हणतात काळी पुरणपोळी काळी पोळी काळी पुरण काळी असं म्हणून. त्यांना काही यमक जुमत नाहीये. आई नेमकं काय आहे असं म्हणून इथे मामा विचारतं. आणि आजी वगैरे सगळे इथे हसायला लागतात. तर अर्णवची पोळी बिघडली. अर्णव चिडून म्हणतो हसायची काही गरज नाही असं चिडून म्हणतो. आणि म्हणतो दुसरी बनवतो मी असं म्हणून. आणि ती पोळी अशीच ठेवून देतोय. बघूया आता पुढे दुसरी बनवतोय का. पण हा पुरणपोळीचा एपिसोड तर मस्त झालाय, मला तर आवडला. तुम्हाला आवडला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या पुरणपोळ्या करताना कधी बिघडल्यात का ते सुद्धा सांगा. आणि या निमित्तानं तुमच्या काही आठवणी असतील तर त्या सुद्धा इथे आता उजळून गेल्या असतील ना पुरणपोळी शिकतानाच्या. माझ्या तरी उजळल्यात आठवणी. मला पण आठवण आली माझ्या पुरणपोळ्या कशा बिघडत होत्या किंवा कशा चांगल्या झाल्या ते तुम्हाला सुद्धा आठवलं असेलच असं मी म्हणते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो आजीचा आणि अंजलीचा प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. तर इकडे बघूया. ईश्वरी म्हणते छान सजवले होळी असं म्हणून अंजलीला. अंजली पण तिला हो ना असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर इथे वल्लरी म्हणते अहो होळीच्या पूजेला सुरुवात करा ना, कोणाची वाट बघतोय आपण वगैरे. तर आकाश म्हणतो मॉम पण दादा आलाय कुठे अजून असं आकाशच विचारतो. आणि प्रेक्षकांनो तिकडनं आता
आजी अर्णवला घेऊन येते, पण वल्लरी म्हणते तो कुठे येणार आहे, त्याला या सगळ्या गोष्टी आवडतच नाही, चला पूजा सुरू करा असा आग्रह चाललाय. आणि ईश्वरी म्हणते तसंही पुरणपोळ्या फसल्या म्हणून वाईट वाटत असेल त्यांना, म्हणून आले नसतील. आणि मग अंजली ओरडून भेटते, माझ्या भावाबद्दल बोलतेस तू. आणि लगेच मग नंतर म्हणते सॉरी अंजली, ते असं ईश्वरी म्हटल्यानंतर अंजली म्हणते असंच ओरडतो ना माझा भाऊ तुझ्यावर ऑफिसमध्ये. आणि आता तिकडनं आकाशा दोघींना हसताना बघतोय आणि तो काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो, की मी सगळं ऐकलेलं आहे. मग अंजली म्हणते बरं झालं म्हणजे तू चिंटूला घेऊन आलीस ते खूप बरं झालं असं म्हणून. मग आजी म्हणते म्हणजे काय, आज सण आहे आणि सणाच्या दिवशी घरातल्या सगळेजण सदस्य हजर हवेत ना असं म्हणून म्हणते. तसं नाही झालं तर सणाचा आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान होतो की नाही. आणि आता अर्णव कसा गप्प बसतोय, तो लगेच म्हणतो मान ठेवण्यासाठी समोरचा माणूस असा डिझर्विंग हवा ना असं म्हणतो. आणि म्हणजे ईश्वरीला लगेच गप्पा करतो. लगेच ईश्वरी ते ऐकून गप्पा होते आणि वल्लरी म्हणते दॅट इज दॅट असं म्हणून. आणि हाच राग, हाच मनातला कडवटपणा जो काही आहे तो या होळीच्या आगीत आज जळून जाऊ देत अशीच प्रार्थना आज मी होळीकडे करणार आहे असं म्हणून आजी हात वगैरे जोडते इथे. ईश्वरी खुश होती ती प्रार्थना ऐकून. आता बघू उद्या काय काय घडणार आहे ते. उद्याच्या भागात लावण्या इथे अर्णव जवळ येते आणि म्हणते हॅपी होली यार, आणि त्याला कलर लावत असते तर अर्णव तिच्या हातातून कलर लावून घेत नाही. तो म्हणतो आय सेट नो असं म्हणून, मी रंग खेळत नाही असं म्हणून लावण्याला ओरडून सांगतो. बिचारी लावण्या पचका झालाय. आणि आता प्रेक्षकांना ओ भाऊ असं म्हणून अहो रंग खेळायचेत ना, मग तुम्ही इथे असे का उभे आहात असं इकडे ईश्वरी विचारते. आणि तो भाऊ दुसरा तिसरा कोणी नसून राकेशच आहे. काय प्रेक्षकांनो, राकेश येईल काय उद्या ईश्वरीच्या समोर आणि त्याचं पितळ उघडं होईल का, तुम्हाला काय वाटतं ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा.